भाऊ हां केस अध्यक्ष महोदय, उत्तर मी एकत्र द्यायला तयार आहे, पण त्यांना विस्तृतपणे मांडणी करायला हरकत नाही आणि स्पेसिफिक प्रश्नांची पण उत्तर देता येतील. अत्यंत महत्त्वाच्या विषयावर मी या ठिकाणी अर्धा तास चर्चा उपस्थित केली. खरं तर चंद्रपूर जिल्हा हा महाराष्ट्रासह देशातील सर्वात प्रदूषित जिल्हा आहे. या जिल्ह्याची दुसरी ओळख म्हणजे हा जिल्हा एक औद्योगिक जिल्हा म्हणून सुद्धा ओळख आहे. निश्चितच उद्योगाचं राज्याच्या विकासामध्ये मोठे योगदान आहे आणि म्हणून उद्योगाचं स्वागत सुद्धा करतो. पण हे उद्योग येताना उद्योग आल्यानंतर जे दुष्परिणाम आहे या दुष्परिणामावर सुद्धा सरकारने वेळीच उपाययोजना करणे गरजेचं आहे. आमच्या चंद्रपूर जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये कोळसा खाणी आहे. आशिया खंडातलं सर्वात मोठं वीज निर्मिती केंद्र आहे. जिल्ह्यामध्ये अनेक ठिकाणी सिमेंट कारखाने आहे. जिल्ह्यामध्ये अनेक ठिकाणी कोळसा धुणाऱ्या कोल वाशेरीज आहे. जिल्ह्यामध्ये अनेक ठिकाणी स्पॉन्ज आयरनचे कारखाने आहेत आणि या सर्व कारखान्यामुळे जिल्ह्याच्या विकासामध्ये मोठे योगदान आहे. पण यासोबत या सर्व कारखान्यामुळे होणाऱ्या प्रदूषणामुळे जिल्ह्यातील जनतेच्या आरोग्यावर सुद्धा विपरीत परिणाम होत आहे. मी आपल्याला सांगू इच्छितो की आमच्या जिल्ह्यामध्ये हे जे सारे उद्योग आहे हे सारे उद्योग प्रदूषण निर्माण करणारे उद्योग आहे आणि साधारणतः या सर्व उद्योगाच्या माध्यमातून 4 प्रकारचं प्रदूषण हे आमच्या जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये होते. पहिलं असते वायू प्रदूषण, दुसरं आहे जल प्रदूषण, तिसरं आहे मृदा प्रदूषण आणि चौथं आहे ध्वनी प्रदूषण. या प्रदूषणाच्या माध्यमातून आमच्या जिल्ह्यातील जनतेचं आरोग्य मात्र धोक्यात आलेलं आहे. या ठिकाणी कोळसा खाणी असतील, या ठिकाणी वीज औष्णिक केंद्र असेल, कोल वाशेरीज आहे, सिमेंट उद्योग आहे, या सर्वांमुळे मोठ्या प्रमाणामध्ये वायू प्रदूषण होते आणि या वायू प्रदूषणामध्ये मात्र आमच्या जिल्ह्यातील जनतेमध्ये अनेक आजार नवीन आजार त्या ठिकाणी निर्माण होत आहे. 2006-07 मध्ये एक सर्वेक्षण झालं होतं. त्यानंतर आरोग्य विभागाचं कोणतं सर्वेक्षण झालं नाही आणि या सर्वेक्षणामध्ये जिल्हा परिषदच्या आरोग्य विभागाने सांगितलं आम्हाला की आमच्या जिल्ह्यातील 51% जनतेला विविध आजारांनी ग्रासला आहे आणि एवढी मोठी भयावहता या प्रदूषणामुळे आमच्या जिल्ह्यामध्ये पुढे जात आहे. वायू प्रदूषणामुळे त्या ठिकाणी सभोवतालची शेती आहे ती शेती पूर्ण खराब होत आहे. आज मोठ्या प्रमाणामध्ये वायू प्रदूषण झाल्यामुळे जनतेच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होतच आहे. अनेक नवीन आजार ज्यामध्ये लोकांमध्ये जडत आहे, ज्यामध्ये दमा असेल, त्या ठिकाणी ब्रोंकायटिस असेल, पोटाचे आजार आहे, त्वचेचे आजार आहे, श्वसनाचे आजार आहे. या अनेक आजारामुळे येणारी जी नवीन पिढी आहे ही सुद्धा आजारी होत आहे. जेव्हा आपण बघतो की नवीन मुलगा जन्माला येतो, जर त्या आईच्या शरीरामध्ये अशा प्रकारचे वायुकण जर गेले तर निश्चितच येणारं बाळ सुद्धा हे त्या ठिकाणी निरोगी जन्माला येत नाही आणि म्हणून आमच्याकडे अशा अनेक पिढ्या भविष्यामध्ये एक मोठ्या धोक्याला सामोर जात आहे. आणि म्हणून या ठिकाणी वायू प्रदूषणाच्या माध्यमातून आपल्याला सांगू इच्छितो की आमचे सुधीरभाऊ नेहमी सांगतात की जर आमच्या जिल्ह्यामध्ये एखादा गोरा माणूस आम्ही आणून ठेवला तर दुसऱ्या दिवशी तो ओबामा जिल्ह्याशिवाय राहणार नाही, एवढी मोठी प्रदूषणाची धाकता आमच्या जिल्ह्यामध्ये आहे. आणि या वायू प्रदूषणामुळे जनतेच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होत आहे. यासोबतच त्या ठिकाणी जी आमची शेती आहे ती मात्र धोक्यात आली आहे. जेव्हा आम्ही उद्योग करतो, आम्ही जमिनी अधिग्रहित करतो, त्या जमिनीचा आम्ही मोबदला देतो, पण त्या उद्योगाच्या परिघातल्या ते 5-10 किलोमीटरच्या ज्या शेत्या आहे त्या मात्र त्या ठिकाणी बाधित होतात. आणि आपल्याला माहित आहे की ज्या धुळीचे कण शेतामध्ये जातात त्या पानावर पडतात तर त्या पानाची फोटोसिंथेसिस नावाची जी प्रक्रिया आहे त्याला आम्ही प्रकाश संश्लेषण म्हणतो, ही पूर्णपणे मंदावते आणि त्या ठिकाणी जे आमचं उत्पन्न असते, कुठे कापूस असेल, सोयाबीन असेल, तूर असेल, धान असेल, हे सर्व शेती पिकं मात्र त्या ठिकाणी नष्ट होण्याच्या मार्गावर येतात. आणि म्हणून जेव्हा आम्ही त्या ठिकाणी मोबदला मागतो, शेतकरी काबाड कष्ट करतो, 1 एकर शेती नांगरायसाठी 13.5 किलोमीटर शेतामध्ये आडवा उभा चालतो, काळ्या मातीत सोनं उगवतो, एखाद्याचे 1000 दाणे करतो, पण जेव्हा पीक त्याच्या हातामध्ये यायची वेळ येते तेव्हा मात्र या प्रदूषणाच्या माध्यमातून शेती पूर्णपणे खराब होते आणि त्या शेतकऱ्याला मात्र हातामध्ये काही मिळत नाही. जेव्हा आम्ही नुकसान भरपाई मागतो तर या कंपन्या नुकसान भरपाई सुद्धा देत नाही. म्हणजे माझ्या मतदारसंघामध्ये अनेक कंपन्या आहेत की ज्या ठिकाणी 2017 पासून शेतीचं नुकसान झालंय मान्य केलं, त्या ठिकाणी अंबुजा नावाची सिमेंट कंपनी आहे, ते मान्य करतात की नुकसान झालं, पण 2017 पासून जो शेतकरी शेतामध्ये राबतो त्या शेतकऱ्याला पानं पुसण्याचं काम या कारखान्याच्या माध्यमातून होत असते. आणि म्हणून त्या ठिकाणी वायू प्रदूषणाच्या माध्यमातून आमच्या शेतीची जमिनीची जी पत आहे ती पत खालवत आहे. जमिनीमध्ये जेव्हा कार्बन डायऑक्साईड पडतो, नायट्रेट पडते, त्या ठिकाणी जमिनीची उत्पादन क्षमता कमी होते आणि जेव्हा उत्पादन क्षमता कमी होते तेव्हा
मात्र शेतकऱ्याला काही मिळत नाही। यासोबतच आमच्या भागामध्ये त्या ठिकाणी मृदा प्रदूषण ही सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये होत आहे की जेव्हा शेतामध्ये डस्ट पडतो, धुळीचे कण पडतात, तर या कणामध्ये विषारू जीवाणू असतात। जेव्हा काही सिमेंटचे पार्टिकल पडतात, कोळशाचे पार्टिकल पडतात, लोहखनिजाचे पार्टिकल पडतात, तर या माध्यमातून आमची जी मृदा असते ती मृदा सुद्धा त्या ठिकाणी खराब होत आहे आणि मृदा खराब झाल्यामुळे आमच्या शेतकरी पीक घेऊ शकत नाही आणि शेतकरी आपले कंपनी जमिनी कमी घेतात, पण उर्वरित जमिनी आहे त्या जमिनी मात्र पूर्णपणे त्या ठिकाणी खराब होते आणि शेतकरी मात्र त्या ठिकाणी पीक घेऊ शकत नाही। यासोबतच दुसरा मुद्दा म्हणजे जलप्रदूषणाचा मोठा मुद्दा आहे। खरं तर चंद्रपूर जिल्ह्याला वर्धा नदीचं वरदान आहे, पण ही नदी सुद्धा पूर्णपणे प्रदूषित झाली। साधारणतः आमच्या जिल्ह्यामध्ये माजरी पासून तर राजुरापर्यंत हा 100 किलोमीटरचा जो रिव्हर स्ट्रेच आहे तो पूर्णपणे खराब झाला, कारण की या ठिकाणी कंपनीचं वेस्ट पाणी, ज्याला आम्ही कंपनीने ETP म्हणजे इफ्लुएंट ट्रीटमेंट प्लांट हा इंडस्ट्रीला आवश्यक असतो, पण बऱ्याचशा इंडस्ट्री हा प्लांट न उभारल्यामुळे आमची पूर्ण वर्धा नदी ही प्रदूषित झाली आहे आणि त्या ठिकाणचे जे सरफेस वॉटर आहे ते सरफेस वॉटर प्रदूषित झाल्यामुळे त्या ठिकाणी आमचे जे जलप्रदूषण आहे हे सुद्धा त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आम्हाला सामना करावा लागत आहे। ते पाणी आम्ही पितो आणि ते पाणी पिल्यामुळे नवीन नवीन आजार हे आमच्या जिल्ह्यातील लोकांना होत आहे आणि म्हणून त्या ठिकाणी जलप्रदूषण सुद्धा एक मोठा मुद्दा आहे। आमच्या जिल्ह्यामध्ये 21,665 आम्ही जलनमुने तपासणी केले होते। यापैकी आमच्या जिल्ह्यामध्ये 1836 महसूल गावे आहे, 598 ठिकाणी पाणी पिण्यास अयोग्य म्हणून त्या ठिकाणी आपला रिपोर्ट आहे आणि म्हणून पिण्याचं पाण्यात सुद्धा एक नवीन संकट हे आमच्या जिल्ह्यासमोर येत आहे आणि जेव्हा आम्ही दूषित पाणी पितो तर निश्चितच या दूषित पाण्यामुळे अनेक आजार हे आमच्या लोकांना होत आहे आणि म्हणून त्या ठिकाणी आमची वर्धा नदी जे आमचं वरदान होतं त्या वर्धा नदीला सुद्धा पूर्ण प्रदूषित करण्याचं काम त्या ठिकाणी उद्योगाच्या माध्यमातून झालं आणि नदीजवळचे जे सारे गावं होते त्या ठिकाणची सारी भूजल पातळी ही पूर्णपणे पोल्युटेड झाली आहे। त्यामुळे आम्हाला शुद्ध पिण्याच्या पाण्यात सुद्धा एक नवीन प्रश्न त्या ठिकाणी निर्माण झाला आहे। यामधलं चौथं प्रदूषण असते त्याला आम्ही ध्वनी प्रदूषण म्हणतो। ध्वनी प्रदूषण सुद्धा हे मोठ्या प्रमाणामध्ये आमच्या जिल्ह्यामध्ये उद्योग आल्यामुळे त्या ठिकाणी वाहतूक वाढली, त्या ठिकाणी जे मोठे मोठे कंपनी त्यांचा आवाज येतो आणि आपल्याला माहित आहे की साधारणतः 45 ते 55 डेसिबल पर्यंतचा आवाज हा आपल्याला माणसासाठी योग्य असतो, परंतु आमच्याकडे 70 डेसिबल 80 डेसिबल 100 डेसिबलच्या वर सुद्धा ध्वनी प्रदूषण हे त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये होत आहे आणि या ध्वनी प्रदूषणामुळे सुद्धा आमच्या लोकांच्या आमचे आरोग्य हे धोक्यात येत आहे। नवीन आजार, चिडचिडपणा येणं, त्या ठिकाणी चक्कर येणं, BP असे अनेक आजार, यासोबत टिनिटस नावाचा ज्याला आपण म्हणतो की सतत कानामध्ये सुनसुन करणे हा एक नवीन आजार सुद्धा ध्वनी प्रदूषणाच्या माध्यमातून आमच्या जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात येत आहे। या ठिकाणी ट्रान्सपोर्ट खूप मोठ्या प्रमाणामध्ये आहे, ट्रान्सपोर्ट असल्यामुळे त्या ठिकाणी रस्त्याची सुद्धा आमची क्षमता, आमचे रस्ते फार खराब होत चाललेले आहेत, आमचे रस्ते कमी क्षमतेचे असते आणि ओव्हरलोडची जेव्हा वाहतूक होते, कोळशाची वाहतूक होते, सिमेंटची वाहतूक होते, तर या वाहतुकीमुळे आमच्या जिल्ह्यामध्ये रस्ते सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये खराब होत चालले। अध्यक्ष महोदय, माझ्या राजुरा मतदारसंघामध्ये त्या ठिकाणी कोळसाखानी आहे, या कोळसाखानीमध्ये बल्लारपूर एरिया नावाची जी आमची कोळसा WCLची माइन्स आहे, ज्याच्यामध्ये गौरी डीप आहे, सास्ती ओपन कास्ट आहे, दोपटाळा ओपन कास्ट आहे, गौरी पोनी एक्सपान्शन आहे आणि पवनी 2 माइन्स आहे आणि येणाऱ्या काळामध्ये गौरी पोनी एक्सपान्शन मध्ये 10,000 हेक्टर जमीन हे त्या ठिकाणी वेकोली संपादित करणार आहे। परंतु अध्यक्ष महोदय, मी आपल्याला सांगू इच्छितो की वेकोली जमिनी हस्तांतरित करते, पण जमिनी हस्तांतरित केल्यानंतर त्या गावामध्ये मात्र अनेक समस्या निर्माण होते। माझ्या मतदारसंघामध्ये सास्ती नावाचं गाव आहे, या सास्ती गावाला लागून सास्ती ओपन कास्ट आहे, त्या गावापासून 50 मीटर दूरवर ही सास्ती ओपन कास्ट नावाची माइन्स आहे आणि या माइन्सचा संपूर्ण त्रास या सास्ती गावाला होत आहे। मोठ्या प्रमाणात ब्लास्टिंग होते, ब्लास्टिंग मध्ये घरांना तळे जात आहे, जे आमचे वॉटर सोर्सेस आहे, वॉटर टेबल खाली चालला, आमच्या भागामध्ये जमिनीमध्ये पाणीच नाही। आम्ही 400 फूट जरी बोर मारला तरी आम्हाला पाणी मिळत नाही आणि चुकीनं जर पाणी मिळालं ते पाणी सुद्धा पिण्यास योग्य राहत नाही। पण वेकोलीच्या चुकीच्या धोरणामुळे गावाचं पुनर्वसन होत नाही। आमच्या सास्ती हे गाव आहे ज्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात प्रदूषण आहे, लोक त्या ठिकाणी श्वास घेताना धूळ त्यांना अक्षरशः नाकातून घ्यावं लागते, पण अजूनही सास्ती गावाचं पुनर्वसन करण्यासाठी मात्र WCLनी पुढाकार घेतला नाही। अनेक त्या ठिकाणी नदीचे प्रवाह बदलवण्याचं काम केलं आणि वेकोली जेव्हा प्रवाह बदलवते, ओव्हरबर्डन टाकते, तर त्या ठिकाणी एक
आर्टिफिशियल पूर सुद्धा परिस्थिती निर्माण होते आणि दरवर्षी वेकोलीच्या चुकीमुळे आमच्या भागातल्या ज्या नदीचं डायव्हर्शन केलं, या डायव्हर्शनमुळे त्या ठिकाणी अनेक ठिकाणी पावसाळ्यामध्ये पाणी येते आणि मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांचं पीक त्या ठिकाणी पाण्यामध्ये नष्ट होते. असं चारही बाजूने विविध उद्योगाच्या माध्यमातून त्या ठिकाणी आमच्या मतदारसंघातील जनतेवर त्या ठिकाणी मोठा त्रास या कंपन्याच्या माध्यमातून होत आहे. कोलगाव नावाचं गाव आहे, जे गाव नेहमी थोडा जरी पाऊस आला एक त्याचं बेटामध्ये रूपांतर होते. त्या गावातला माणूस पावसामध्ये जोपर्यंत पाणी उतरत नाही 8-8 दिवस हा स्वतःच्या घरून दुसऱ्या गावाला जाऊ शकत नाही, अशी परिस्थिती वेकुलीच्या माध्यमातून निर्माण झाली आहे. माझ्या मतदारसंघामध्ये सिमेंट कंपन्या मोठ्या प्रमाणामध्ये, अंबुजा सिमेंट कंपनी जे उपरवाईला आहे, त्या कंपनीमुळे उपरवाई, भेंडवी, मंगी, कुकुडचा, थुटरा या गावातील जे शेतकरी आहे ते त्रस्त झाले. मोठ्या प्रमाणामध्ये धुळीमुळे शेतीचं नुकसान होत आहे. लोक त्यांना वारंवार मागणी करतात, परंतु मी आपल्याला सांगतो किसन मुसळे नावाची व्यक्ती आहे, एक उदाहरण म्हणून आपल्याला सांगतो की त्या व्यक्तीला 2017 पासून अंबुजा कंपनीने अजूनही पिकाची नुकसान भरपाई दिली नाही. असे अनेक उदाहरणं आहे. पण मी या ठिकाणी सभागृहामध्ये उदाहरणार्थ नाव सांगितलं. एक गडचांदूर आमचं एक शहर आहे, ज्या शहराची लोकसंख्या 50,000 आहे. त्या शहराला लागून माणिकगड नावाचा सिमेंट उद्योग आहे. तो सिमेंट उद्योग अगदी गावामध्ये आहे आणि त्या सिमेंट उद्योगाच्या धुळीचा त्रास हा पूर्ण गडचांदूर वासियांना भोगावा लागत आहे. आणि अनेकदा गडचांदूर वासीय जनतेने अनेकदा मोर्चे काढले, परंतु त्या ठिकाणी प्रदूषण मात्र अजूनही त्या ठिकाणी कमी केलं नाही. अल्ट्राटेक नावाची सिमेंट कंपनी जी आवाडपूरला आहे, त्या आवाडपूर भागामध्ये आवाडपूर असेल, त्या ठिकाणी नोकारी असेल, पालगाव, बाखर्डी, तळोदी या भागामधील संपूर्ण शेती खराब झाली आणि त्या ठिकाणी आवाडपूरच्या बाजूला 2 किलोमीटरवर पालगाव नावाचं गाव आहे. त्या पालगाववरून त्यांची माईन्स नोकारी लागून आहे, पण अजूनही त्या गावाला जायसाठी साधा रस्ता सुद्धा अल्ट्राटेक प्रशासनाने बनवून दिला नाही. म्हणजे एकीकडे आमच्या जमिनी घ्यायच्या, आमच्या शेतकऱ्याला त्या ठिकाणी जमिनीपासून वंचित ठेवायचं आणि जी काही शेती असते ती सुद्धा शेती प्रदूषणामुळे पूर्णपणे खराब करण्याचं काम या ठिकाणी कंपनी व्यवस्थापनाच्या माध्यमातून सुरू आहे. आमच्या भागामध्ये दालमिया सिमेंट कंपनी नावाची कंपनी आहे, ज्या ठिकाणी नारंडा आणि त्या ठिकाणी पिपरी या दोन्ही गावातील शेतकऱ्यांना माननीय सदस्य, आपण प्रश्न जर विचारले तर बरोबर. काय म्हणतात साहेब? भाषण करण्यापेक्षा प्रश्न विचारा. मी प्रश्नच मांडत आहोत साहेब. आधी मी तुम्हाला त्या प्रदूषणाची धाकता सांगत आहोत. शेवटी गाडीमध्ये आम्ही पीयूसी काढतो, पण मनुष्याचं शरीर मात्र प्रदूषणामुळे खराब होत आहे. यासाठी आम्हाला उपाययोजना करायची आहे आणि म्हणून या सर्व धाकतेमुळे आमच्या भागामध्ये पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झालाय, आमच्या भागामध्ये शेतीचा प्रश्न निर्माण झालाय, आमच्या भागामध्ये त्या ठिकाणी साऊंड पोल्युशनच्या माध्यमातून अनेक आजार होत आहे, त्या ठिकाणी आमचं मृदा प्रदूषण होत आहे आणि या साऱ्या प्रदूषणाबद्दल निर्माण करणारे ह्या सारे जे उद्योग आहे, या उद्योगांनी मात्र अजूनपर्यंत कोणतेही पावलं उचलले नाही. माझी मंत्री महोदयांना विनंती आहे की माझ्या भागात जे उद्योग प्रदूषण करत आहेत आणि या प्रदूषणाची धाकता मी आपल्या समोर मांडली, तर या कंपन्यांनी आमच्या शेतकऱ्यांना चांगलं वातावरण निर्माण करून दिलं पाहिजे. प्रदूषणापासून आमच्या शेतीला मुक्ती करण्यासाठी ते काय उपाययोजना करणार आहे, जलप्रदूषण रोखण्यासाठी कंपनी काय उपाययोजना करणार आहे, मृदा प्रदूषण रोखण्यासाठी कंपनी काय उपाययोजना करणार आहे आणि ध्वनी प्रदूषण थांबवण्यासाठी कंपनी काय उपाययोजना करणार आहे आणि जो काय आतापर्यंत आमच्या शेतकऱ्याचं नुकसान झालं आहे ती नुकसान भरपाई हे शेतकरी या कंपन्या कधीपर्यंत देणार आहे, हे स्पेसिफिक प्रश्न मी आपल्या माध्यमातून सरकारसमोर सादर करतो. सन्माननीय सदस्य भाऊ, हा एकत्रित घ्यायचं भाऊ. महाराष्ट्र विधानसभा दिवसभराच्या कामकाजाची कार्यक्रम पत्रिका आमच्याकडे आहे. भोंगळेजी आणि आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक, या सभागृहातील सर्वात अनुभवी आणि सभागृहातील प्रत्येक आयुधाचा म्हणजे डॉक्टरेट त्यांना देता येईल असे आदरणीय सन्माननीय सदस्य सुधीर मुनगंटीवारजी, आपण मला जी अर्धा चर्चा उपस्थित केलेली आहे, या चर्चेमध्ये उत्तर देत असताना, उत्तर देण्यापूर्वी मी एक सांगेन की जावे त्याच्या वंशा तेव्हा कळे, ही जी भावना आहे ती माझी तुमच्याशी दुःखी भावना आहे. कारण मी सुद्धा परळी औष्णिक विद्युत केंद्राच्या सावलीत तिथे राहते आणि या औष्णिक विद्युत केंद्राच्या वाढलेल्या नागरीकरणामुळे शहर आणि ग्रामीण भागात वाढत जाऊन शेतीवर होणारे, तिथल्या लोकांच्या आरोग्यावर होणारे परिणाम याबद्दल मी पण ती पीडा अनुभवते. तुमच्याकडे तर खाणी पण आहेत कोळशाच्या. आता हे 2 अर्धा तास चर्चा मिळून मी काही 1 तास उत्तर देणार नाही, पण सन्माननीय सदस्य सुधीर भाऊंनी स्पेसिफिक काही उत्तरं मागितलेत आणि भोंगळेजींनी पण काही उत्तरं मागितलेत.
फक्त एवढंच सांगेन की चंद्रपूर ही देशामध्ये सर्वाधिक प्रदूषित शहर जेव्हा देशातले म्हणजे एक यादी झाली त्याच्यामध्ये देशातल्या 88 प्रदूषित शहरामधलं एक शहर चंद्रपूर होतं.